आज माझ्याकडे 2 किलो साखरेच्या पुरणाची ऑर्डर आली होती। याकरता 1 किलो चणा डाळ मी मोजून घेतली, 2-3 वेळा छान धुवून घेतली आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवली। ज्या ग्लासने मी ही डाळ मोजली त्याच ग्लासने मी पाणी मोजणार होते। डाळ माझी 5 ग्लास भरली होती। याकरता इथे मी आता 8 ग्लास एवढं पाणी घेणार आहे। तिडपट पाणी घ्यायचं होतं। 1 किलो डाळ शिजवून घेण्याकरता एक छोटा आणि एक मोठा असे 2 कुकर मी इथं वापरती आहे। मोठा जो आहे तो 5 लिटरचा कुकर आहे आणि छोटा आहे तो 2 लिटरचा आहे। यामध्ये डाळ घातल्यानंतर वरतून थोडीशी हळद घातली कारण आज साखरेचं पुरण आहे आणि थोडंसं तेल घातलं म्हणजे डाळ मऊ शिजते। बरेच जण चणा डाळ 4-5 तासही भिजवतात, पण मी मात्र 20-25 मिनिटेच भिजवते। आता साखर मोजून घेतली। 1 किलो डाळीसाठी 800 ग्रॅम साखर मी इथं घेतली। यामुळे मध्यम गोडीचं पुरण तयार होईल। जास्त गोड हवं असेल तर आपण साखर वाढवू पण शकतो। या ग्लासने मी डाळ मोजली होती जी 5 ग्लास भरली होती, त्याच ग्लासने इथे मी 4 ग्लास एवढी साखर घेतली। आता पुरण यंत्राच्या बाबतीत सुद्धा अनेक प्रश्न होते, त्याचं सुद्धा उत्तर देण्याचा आज या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करते आहे। 40 मिनिटात पुरण यंत्राच्या साहाय्याने पुरण मी तयार केलं होतं। तो व्हिडिओ पोस्ट केल्यावर बऱ्याच जणांचं असं त्यावर म्हणणं होतं की पुरण यंत्राने उलट जास्त वेळ लागतो, लवकर होत नाही। तर आता याचं मी पहिले उत्तर देते। तर जेव्हा आपण नुसती डाळ शिजवून घेतो म्हणजे गूळ साखर न घालता फक्त डाळ शिजवलेली असते अशी, तर ही डाळ जेव्हा आपण डायरेक्ट यामध्ये टाकतो आणि पुरण यंत्र फिरवायला सुरुवात करतो त्यावेळेला डाळ सरसर खाली येते आणि व्यवस्थित पुरण आपलं गाळलं जातं। पण बऱ्याच ठिकाणी ना डाळ शिजवतानाच त्यामध्ये गूळ किंवा साखर घालून मग शिजवले जातं, किंवा डाळ शिजवून घेतली जाते, गूळ आणि साखर घालून पुरणाला चटका दिला जातो आणि छान पुरण तयार झाल्यानंतर मग ते गाळलं जातं। तर त्यावेळेला होतं काय की पुरण पूर्ण तयार झाल्यामुळे चिकट झालेलं असतं आणि तसं पुरण यंत्रातून मात्र पटपट खाली येत नाही। त्यामुळे पुरण यंत्रातून तयार पुरण गाळायचं असेल तर त्याला वेळ लागतो, पण शिजवलेली डाळ गाळायची असेल तर ती मात्र झटपट होते। आता इथे आपण बघू शकतो की पुरण अगदी छान बारीक झालेलं आहे। अशा प्रकारे पहिले डाळ शिजवून घेऊन वाटून घेतली आणि मग यामध्ये आपण गूळ साखर मिक्स करून त्याला चटका दिला तर आपल्याला कस्टमरला हवं तसं त्या चवीचं पुरण आपल्याला देता येतं। यामध्ये ना आपल्याला पुरणाची चव कस्टमाइज करता येते, म्हणजे कमी गोड हवं असेल कुणाला तर ते द्यायचं, त्यानंतर थोडीशी साखर गूळ वाढवून ज्यांना जास्त गोड हवे असेल तर त्यांना पण देऊ शकतो। म्हणजे एकाच मेहनतीमध्ये आपण 2 वेगवेगळ्या ऑर्डर पूर्ण करू शकतो। घरच्यासाठी जेव्हा आपण पुरण करतो ना तेव्हा आपण आपल्या पद्धती जशा असतील त्याप्रमाणे कराव्यात, पण ज्या वेळेला याचा बिझनेस करायचा असेल त्यावेळेला मात्र ती चव, ते टेक्स्चर हे प्रत्येक वेळेला सेम आलं पाहिजे, मेंटेन झालं पाहिजे। याकरता एकच प्रोसिजर नेहमी फॉलो करावी। पुरण तयार झाल्यावर शेवटी जायफळ आणि वेलची घातली। आता तयार पुरण किती भरलं ते आपण मोजून बघूयात। याकरता इथे मी एक सर्विंग बाउल घेतलेला आहे। यामध्ये तयार झालेलं सगळं पुरण मी काढलंय। बाउलचं वजन आधी 0 करून घेतलं होतं। आता जे आपल्याला दिसतं आहे 2 किलो 234 ग्रॅम हे या पुरणाचं वजन आहे। याशिवाय 1 वाटीभर शिजवलेली डाळ मी वेगळी काढली होती, त्यामध्ये मी थोडासा गूळ आणि साखर एकत्र करून ते पुरण वेगळं शिजवलं होतं आणि त्याचंही वजन केल्यानंतर हे साधारण 2.5 किलो एवढं भरलेलं आहे। 2 किलो पुरणाकरता 1 किलो चणा डाळ आणि 800 ग्रॅम साखर लागली। गुळाच्या पुरणाकरता 1 किलो गूळ लागेल।